आपण विनोबा भावे यांचे सर्वोदय आणि भूदान संबंधीची जी काही चळवळ आहे त्या चळवळी संबंधी काल याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण फाईल पाहिलेलं होतं. बरोबर आहे. तर आज आपण विनोबा भावे यांचे राज्य पद्धती संबंधीचे जे काही विचार आहेत ते विचार आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. म्हणजे विनोबा भावेंनी सर्वोदया प्रणीत जे आदर्श राज्य पद्धतीबाबतचे विचार मांडलेले आहेत त्या आदर्श राज्य पद्धतीच्या विचार मांडण्यापूर्वी आज अस्तित्वात असलेल्या शासन पद्धतीचे परीक्षण केले आहे आणि आज अस्तित्वात असलेल्या राज्य पद्धती शासन पद्धतीतील दोष आणि उणिवा स्पष्ट केल्यानंतर त्यांनी सर्वोदया प्रणीत आदर्श राज्य पद्धतीत कशी राहणार किंवा नाही राहणार या संबंधीचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. आणि मग आदर्श राज्य पद्धतीच्या बाबतीमध्ये जेव्हा हे करतात तेव्हा विनोबा भावेंनी आधुनिक राज्य व्यवस्थेवर टीका केलेली आहे. म्हणजे आजची जी राज्य व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवर विनोबा भावे यांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. मग त्यांनी असं म्हटलं आहे की टीका करताना की राज्य हे कृत्रिम गोष्ट आहे. म्हणजे ज्या गोष्टीला आपण म्हणतो ते कृत्रिम आहे. मानवी शरीर व समाज ज्या अर्थाने नैसर्गिक होत त्याचप्रमाणे राज्य संस्था देखील नैसर्गिक म्हणता येत. राज्य संस्थेला नैसर्गिक म्हणता येत. जशी मानवाची निर्मिती जशी नैसर्गिकरित्या होते तशी राज्याची निर्मिती नैसर्गिकरित्या होत नाही. राज्य निर्माण करण्यासाठी माणसाच्या माध्यमातून किंवा व्यक्तींच्या माध्यमातून राज्य निर्माण होत असते. परंतु मानवाची निर्मिती कशी आहे? मानवाची निर्मिती ही निसर्ग नियमानुसार होते. म्हणून ज्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही अशा गोष्टी नैसर्गिक असे म्हणता येईल आणि राज्य वा शासनाबाबत असे म्हणता येत नाही. आणि म्हणून शासना वाचून जगता येत नाही हा केवळ भ्रम आहे. काही लोक म्हणतात ना की शासन नसेल तर आपल्याला जगताच येत नाही, हे एक चुकीचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून राज्यसत्तेचे मूळ जे माणसाच्या सत्ता लोभात लालसेत आहे ते महत्वाचे आहे. आणि म्हणून राज्यसत्ता ही अनेक गोष्टींचे अनिष्ट प्रकारची एक ही आहे. आणि म्हणून राज्यसत्तेला जे महत्व दिलं गेलेलं आहे ते महत्व न देता राज्यसत्ता ही एक कृत्रिम बाब आहे. ज्याप्रमाणे मानवाची निर्मिती एक नैसर्गिकरित्यातून होते त्याप्रमाणे नैसर्गिक पद्धतीतून राज्याची निर्मिती नाही झाली आहे. आणि म्हणून राज्य हे कृत्रिम बाब आहे किंवा कृत्रिम गोष्ट आहे. दुसरं असं की सरकार किंवा शासन जे आहे हे एक इतकी भयंकर वस्तू आहे की तिच्यावर भयंकर दुसरी वस्तूच नाही. सरकार आणि शासनाला विनोबा भावेंनी वस्तू या स्वरूपात संबोधलेलं आहे की एवढी भयंकर वस्तू आहे सरकार किंवा शासन की त्याच्या एवढी भयंकर वस्तू कुठलीच नाही. आणि म्हणून आजचे इतके प्रबळ आणि शक्तिशाली सरकार जगात पूर्वी कधीच नव्हते. जनकल्याण करण्यासाठी आपल्या हाती सत्ता हवी असे सत्ताधारक म्हणतात. सामान्य जनता दुबळी आहे तिलाही सरकारशिवाय आपलं काही हे करता येत नाही. परंतु प्रत्यक्षात सरकार हे राज्य सत्तेच्या हिंसाचाराचे साधन बनले आहे. पोलीस, न्यायालय, बहुमताचे शासन इत्यादी साधनांनी राज्यसत्ता आपल्या प्रबळ प्रमाणात शहर चालवली. म्हणजे आपण जे म्हणतो की जनतेच्या हिताकरिता सरकार पाहिजे आहे तर ही जी संकल्पना आहे ही संकल्पना अलीकडच्या काळामध्ये एक चुकीची संकल्पना ठरत आहे. जे शासनकर्ते आहेत ते शासनकर्ते केवळ लोकांचं छळ करून आपला स्वार्थ सिद्ध करण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून शासन किंवा सरकार एवढी भयंकर वस्तू या जगात आजच्या कंडिशन मध्ये दुसरी कोणतीच नाही असं ते म्हणताना दिसतात. तिसरी बाब अशी आहे की प्रशासन किंवा प्रशासकीय संघटना ह्या ज्या असतात राज्य सत्तेमुळे आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मुद्दाम निर्माण केली गेलेली यंत्रणा आहे. म्हणजे शासनाने आपलं यंत्रणा किंवा आपली जी ही आहे अस्तित्व आहे ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शासनकर्त्यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केलेली एक प्रशासकीय संघटना आहे. ते नैसर्गिकरित्या निर्माण झालेली नाही तर ती
शासनकर्त्यांनी आपल्या स्वार्थासाठी सिद्ध केलेली आहे. दुसरं असं की बहुमताच्या शासनावर विनोबांचा फारसा विश्वास नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की मुठभर लोकांच्या हातामध्ये सत्ता असते आणि जगभर लोक हे बाहेर राहतात शासनापासून. आणि म्हणून या मुठभर लोकांच्या हाताखालचं जे सरकार असेल ते योग्य असू शकत नाही. ते सरकार बहुमताचं असू शकत. आणि म्हणून लोकांचे सार्वभौमत्व हे फक्त तत्वतःच शिल्लक राहिले आहे. म्हणण्यापुरतेच शिल्लक आहे. आजच्या काळामध्ये लोकांचे सार्वभौमत्व हे आपल्याला असलेलं दिसत नाही. तात्विक स्वरूपाचं सार्वभौमत्व दिसते. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीबाबत त्या ठिकाणी टीका करताना लोक दिसतात. या ह्याच्यावर विनोबा भावेंनी यावर राज्य पद्धतीवर अशा पद्धतीची टीका केली. दुसरं असं की निवडणूक पद्धतीवर सुद्धा विनोबा भावेंनी टीका केलेली आपल्याला दिसते. की राज्याची जी निवडणूक आहे हे निवडणूक पद्धती म्हणजे केवळ वायफाळ भाषणबाजीपासून निर्माण होणारी हे आहे. पुढाऱ्यांना म्हणजे वायफळ भाषणातून निर्माण होणारे पुढारी अशा पद्धतीची निवडणुकीची व्याख्या ही विनोबा भावेंनी केली. आणि त्यांच्यामध्ये मतं मिळवण्यासाठी विविध प्रकारचे अर्धसत्य बोलून, खोटे बोलून, खोटी आश्वासनं लोकांसमोर ठेवून मते प्राप्त करून घेण्याच्या पद्धतीला निवडणूक म्हटलं गेलेलं आहे. अशा पद्धतीचं विश्लेषण विनोबा भावेंनी राज्य पद्धतीच्या या टीका करताना सांगितलेलं आहे. राजकीय पक्षाबद्दल सुद्धा विनोबा भावे टीका करतात. त्यांना असं म्हणायचं की एक वेळ पक्ष म्हणून उभे राहिल्यानंतर त्यांची विचारसरणी काही कर्तव्य उरत नाही. संघटना, शिस्त, प्रचार या गोष्टींना प्राधान्य प्राप्त होते आणि राजकीय पक्ष हे राजकीय सत्तेची साधन बनतात. केवळ संघटना, प्रचार या गोष्टीसाठीच त्या राजकीय पक्षाला महत्व दिलं जाते आणि तो पक्ष आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मग तो दुसऱ्या कुठल्याही स्तराला जाण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजकीय पक्षाला सुद्धा एक राजकीय पक्षाचा हा जो बेजबाबदारपणा आहे, या बेजबाबदारपणामुळे सुद्धा त्या राज्य पद्धतीमध्ये अनेक दोष निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीची टीका ही विनोबा भावे करतात. त्याच्यानंतर खऱ्या लोकशाहीची उभारणी जर आपल्याला करायची असेल तर काही पद्धतीनुसार लिखित संविधाने, राजकीय पक्ष, निर्वाचित मंडळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण ज्या सांगितलेल्या आहेत ह्या सर्व बाबी ह्या कमी ठरतात. कारण ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या त्रुटी किंवा दोष हे या राज्य पद्धतीमध्ये असल्यामुळं या आजच्या काळातील जे काही हे असेल ते एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं होणारा एक राज्यकारभार आहे, राज्य व्यवस्था. आणि म्हणून या राज्य व्यवस्थेवर ते टीका करतात. परंतु मग ह्या टीका करत असताना विनोबा भावेंनी राज्य पद्धतीचे काही 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे विनोबा भावेंच्या मते राज्य पद्धतीचं वर्गीकरण करताना त्यांनी काय म्हटलंय, पहिलं वर्गीकरण केलंय त्यांनी एकायतन पद्धती. आता एकायतन पद्धती म्हणजे नेमकं काय? एखाद्या शक्तिशाली वा सामर्थ्य व्यक्तीच्या हातात सत्तेची संपूर्ण सूत्र असणारी पद्धती म्हणजे एकायतन पद्धती. एखादी सामर्थ्यशाली व्यक्तीच्या हातामध्ये सत्तेची सूत्र म्हणजे सत्ता एखाद्या सामर्थ्यशाली व्यक्तीच्या हातामध्ये जर असेल तर त्याला एकायतन पद्धती असे म्हणतात, असं विनोबा भावे म्हणतात. या पद्धतीमध्ये एखाद्या अहमप्रधान असतात. अशा पद्धतीमध्ये नाझीवाद, फॅसिस्टवाद, साम्राज्यवाद इत्यादी प्रकार हे एकात्मवादीचे आहेत. जसं आपण हिटलरचं जे उदाहरण आपल्याला माहित आहे, नाझीवाद, फॅसिस्टवाद, साम्राज्यवाद अशी जी आपण हे पाहिलेली आहेत ही सर्व एकायतन पद्धतीची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. की एका विशिष्ट पॉवरफुल व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असणे आणि तो आपल्या सत्तेचा उपयोग सर्व जनतेवर करणे म्हणजे एकमेव माणूस जो जसा हुकुमशहा बनलेला आहे अशा पद्धतीची जी ही एक पद्धती राज्याचं वर्गीकरण करताना विनोबा भावेंनी सांगितली एकायतन पद्धती. दुसरी पद्धती आहे की अनेकायतन पद्धती. आता एकायतन म्हणजे एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता, अनेकायतन म्हणजे अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता असलेली पद्धती इथे अभिप्रेत आहे. अशी पद्धती अनेकायतन पद्धतीचे खूप याचे उपप्रकार सुद्धा आहेत. जसं अल्पसंख्याक यातन पद्धती, बहुसंख्याक यातन पद्धती,
असे असे त्याचे स्वाभाविक प्रकार पडतात. साधारणतः जवळपास 18 त्याचे उपप्रकार आहेत. परंतु शास्त्रीय सत्ता हे उपप्रकार पद्धतीचं हे आहे. तर अनेकायतन पद्धती म्हणजे अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता असणे, त्याला अनेकायतन पद्धती असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे सर्वयातन पद्धती. सर्वयातन पद्धतीमध्ये सर्व लोकांनी सारख्याच जबाबदारीने शासनाची सूत्र आपल्या हाती ठेवणे म्हणजे सर्वयातन पद्धती. सर्व लोकांनी समानरित्या पद्धतीने आपली शासन व्यवस्थेची सूत्रे आपल्या हाताखाली ठेवणे म्हणजे सर्वयातन पद्धती होय असे विनोबा भावेंना वाटते. सर्वयातन पद्धती आज कुठेच अस्तित्वात नाही. मात्र ही पद्धती कुठंच आज अस्तित्वात असलेली दिसत नाही. काही काळापूर्वी स्वित्झर्लंडमध्ये ही पद्धती अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळत होते. परंतु कालांतराने तिथून पण ही पद्धती नष्ट झाल्याचं म्हटलं गेलेलं आहे. आणि सर्वयातन पद्धती ही सर्व लोकांच्या हाती सत्ता असणे म्हणजे सर्वयातन पद्धती आहे असं म्हटलं जाते. आणि या 3 प्रकारच्या पद्धतीचं वर्णन हे विनोबा भावे यांनी सांगितलं. मग या 3 पद्धतीचं वर्णन केल्यानंतर मग आदर्श राज्य पद्धती म्हणजे राज्य पद्धतीचा आदर्श कसा असला पाहिजे, कशी आदर्श राज्य पद्धती असली पाहिजे. सध्याकालीन राज्य पद्धतीत अशा प्रकारे समीक्षा केल्यानंतर आदर्श राज्य पद्धतीबाबतची आपली मतं हे विनोबा भावेंनी मांडलेली आपल्याला दिसतात. म्हणजे आता मग आदर्श राज्य पद्धतीबाबत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आदर्श राज्य पद्धतीच्या संदर्भामध्ये काय हे असेल. आणि म्हणून आदर्श राज्य पद्धतीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आदर्श पद्धतीचा राज्य पद्धतीचा आदर्श कसा असला पाहिजे, राज्य पद्धती कोणत्या तत्वानुसार ही होईल अशा पद्धतीचं एक हे विनोबा भावे यांनी सांगितलेलं आपल्याला दिसते. आणि म्हणून विनोबा भावेंच्या आदर्श पद्धतीच्या एक मिनिट हा. विनोबा भावेंच्या मते की आपण ज्या पद्धतीने हे पाहत आहोत की सर्व आदर्श राज्य पद्धतीचा आदर्श. आता यामध्ये आदर्श राज्य पद्धतीची काही लक्षणे त्यांनी सांगितली आहेत. या लक्षणांमध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्रातील भातृभाव, सहस्फूर्ती, सहकार्य, अल्पसंख्याके व बहुसंख्याकांचे हित, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यसत्तेचे व्यापक विभाजन, अल्पमत म्हणजे कमीत कमी शासन, कमीत कमी खर्च, कमीत कमी सैन्यबळ, मुक्त ज्ञानप्रसार अशी काही लक्षणे विनोबांनी या आदर्श राज्य पद्धती सांगितल्या. त्यांना काय वाटतं की आदर्श राज्य पद्धती कुठे असेल, कशी असेल, तर त्याची काही लक्षणं त्यांनी सांगितली आहे. की विनोबा भावेंना असं वाटतं की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशादेशांमध्ये जेव्हा भातृभाव भातृभाव म्हणजे बंधुभावाची भावना असेल, सहस्फूर्त सहकार्य, प्रेम, सहकार्य, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांच्या हितांचं संरक्षण, सर्वांगीण विकासाच्या संकल्पना, कल्याणकारी राज्याची संकल्पना ह्या बाबी जिथे आढळून येतील. सर्वत्र मुक्त संचार, सैन्यबळ कमीत कमी सैन्यबळ, कमीत कमी खर्च, कमीत कमी शासन कारभार ह्या बाबी ज्या राज्य पद्धतीमध्ये अस्तित्वात असेल अशी राज्य पद्धती म्हणजे आदर्श राज्य पद्धती आहे असं म्हटलेलं आहे. मग स्वराज्य आदर्श राज्य पद्धती कसं हे होईल, तर त्यासाठी त्यांनी स्वराज्य या संज्ञेचा अर्थ सुद्धा सांगितला आहे. की अशी आदर्श सर्व लक्षणे राज्य पद्धती आदर्श राज्य पद्धती आहे असे म्हटल्यानंतर स्वराज्य या संकल्पनेचा त्यांनी अर्थ सांगितला. नेमकं स्वराज्य कशाला म्हणायचं आपण, तर स्वराज्य म्हणजे परकीय सत्तेपासून सुटका एवढा पुरता स्वराज्याचा अर्थ मर्यादित नाही. परकीय सत्तेपासून जर आपल्याला सुटका म्हणजे एवढा पुरता त्यांचा अर्थ मर्यादित नसून विनोबांच्या मते कोणत्याही स्वरूपाच्या बाह्य नियंत्रणापासून मुक्तता व अर्थासोबत आत्मनियमांच्या कायद्याचे पालन, बंधन मान्य करणे असाही अर्थ या स्वराज्य संकल्पनेत अंतर्भूत आहे. बाह्य नियंत्रणापासून मुक्त अशा स्वरूपाचा अर्थ या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे असं त्या ठिकाणी
विनोबा भावेंना वाटते. आणि म्हणून विनोबा भावे असे म्हणतात की आदर्श राज्य व्यवस्थेच्या संदर्भामध्ये स्वराज्याच्या संज्ञेचा जो अर्थ आहे तो एक बाह्य नियंत्रणापासून मुक्त अशी व्यवस्था म्हणजे स्वराज्य, असं अशी व्याख्या ही विनोबा भावे करताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर या स्वराज्याच्या नंतरच आदर्श राज्य व्यवस्थेतील अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं असलं पाहिजे. जर तुम्हाला राज्यपद्धती ही आदर्श राज्य पद्धती अस्तित्वात आणायची आहे, आदर्श राज्य पद्धतीचीच व्यवस्था तुम्हाला निर्माण करायची आहे, तर मग यासाठी आदर्श राज्य व्यवस्थेच्या मध्ये तुमच्या त्या आदर्श राज्य व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं असेल, तर या आदर्श राज्य व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था काही अभिनव विचार या अभिनव म्हणजे वेगळे विचार हे विनोबा भावे यांनी मांडलेले आपल्याला दिसतात. कुटुंबाची अर्थव्यवस्था असते तीच सामाजिक पातळीवर अवलंबन आणणे हे त्यांच्या मते आदर्श राज्य व्यवस्थेचे सहकार्य आहे. पहा, कुटुंबामध्ये जी अर्थव्यवस्था अस्तित्वात असते तीच व्यवस्था राज्य पातळीवर अस्तित्वात आणणे म्हणजे आदर्श राज्याचं ते एक हे आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये कशी अर्थव्यवस्था असते, आपल्याला काही गरज पडली तर आपण आपल्या घरचे जे प्रमुख आहेत त्यांना मागतो, बाबा मला चॉकलेट द्या घेऊ, बाबा मला ड्रेस घेऊन द्या, आई मला ड्रेस घेऊन दे, ही आपण मागणी करतो. किंवा आपल्या घरामधील काही पैसे कुठे ठेवल्या किंवा आपल्याला माहित आहे ते घेतो, आपल्याला जे पाहिजे ते घेतो. ही जी व्यवस्था आहे, अशा पद्धतीची जी अर्थव्यवस्था आहे, अशीच अवस्था एखाद्या कुटुंबासारखी अवस्था ही राज्याची असावी असं विनोबा भावेंना वाटते. आणि म्हणून आदर्श राज्याच्या व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था ही एका कुटुंबासारखी असावी, म्हणजे ती सर्वश्रेष्ठ कार्य हे राज्याचे ठरेल आणि आदर्श राज्याची ती एक महत्वाचं कार्य ठरेल. त्याच्यानंतरच आहे आदर्श राज्य व्यवस्थेत स्वायत्त व संपूर्ण खेड्यांनी मिळून बनलेलं असावं. आता ग्राम म्हणजे खेडे हे विनोबाच्या स्वप्नातील सर्वोदयाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. ग्राम खेडे आणि ग्राम हे एकक. त्यावर विनोबाचे उत्तर असे आहे की खेड्यांमध्ये जे काही व्यवस्था नैतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय जी व्यवस्था गावांमध्ये दिसते ती दुसऱ्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून या आदर्श राज्य व्यवस्थेत स्वायत्त व स्वयंपूर्ण खेड्यांनी मिळून झालेलं एक आदर्श राज्य व्यवस्था असेल. स्वायत्त संपूर्ण खेडे जिथे असणार त्या ठिकाणी व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने म्हणजे स्वयंपूर्ण अशी व्यवस्था बनत असते असं विनोबा भावेंना वाटते. आणि म्हणून गांधीजींनी वर्णन केलेल्या प्रत्येक खेडे हे गणराज्य असेल, स्वावलंबी व स्वतःचा कारभार स्वतःच्या पायावर उभे करणारे असेल. आणि म्हणून ही स्वावलंबी खेडी आपापल्या खेड्यांचा कारभार गावकऱ्यांनी 5 ज्येष्ठ लोकांच्या हाती सोपवतील आणि गावांची विविध विषयक कार्य, न्यायिक सत्ता विषयक कार्य 5 लोकांच्या हाती, पाचमुखी परमेश्वर या न्यायाने प्रत्येक ईश्वर खेड्याचा कारभार पाहतील. सगळे निर्णय एकमताने होतील, बहुमताने नव्हे. प्रत्येक खेडे हे आत्मसंरक्षणाची स्वतःवर अवलंबून. म्हणजे विनोबा भावेंना काय वाटते की जर आदर्श राज्य व्यवस्था निर्माण करायची आहे तर सर्वप्रथम पहिल्यांदा तुम्हाला तुमची अर्थव्यवस्था ही आपल्या कुटुंबासारखी बनवावी लागेल. त्याच्यानंतर संपूर्ण खेड्यांनी मिळून बनलेलं एक आदर्श व्यवस्था असायला पाहिजे. खेडे हे स्वावलंबी असेल. तुमच्या गावामध्ये जर कायदा तयार करायचा असेल त्या खेड्यामध्ये तर 5 लोकांच्या हाताखाली 5 लोकांचं एक शासन तुमच्या गावाचं बनवायचं. त्या 5 लोकांना पूर्ण अधिकार द्यायचा, कोणते कायदे करायचे, काय करायचं. दुसऱ्या 5 लोकांचं व्यवस्था द्यायची, त्यांना न्यायदानाच्या कार्य सोपवायचं. अशा पद्धतीने जो काही तुमचा व्यवस्था आहे, 5 मुखी व्यवस्था. आता 5 लोकांना त्यांनी अधिकार द्यायचे म्हटलं म्हणजे 5 मुखी व्यवस्था करून आपल्या गावचा विकास करावा असं त्यांना म्हटलं आहे. आणि अशी व्यवस्था जिथे निर्माण होईल ते झालं आदर्श राज्य पद्धती. ती आदर्श राज्य पद्धती आहे असं विनोबा भावेंना वाटते.
त्यानंतर आदर्श राज्य व्यवस्थेत व्यक्तीचे श्रमाचे मूल्यमापन करण्याची पद्धती असते. व्यक्तीच्या श्रमाचं मूल्यमापन कशा पद्धतीने होते? आदर्श राज्य पद्धतीत परिश्रमाचे मूल्यमापन आजच्या प्रमाणे होत नाही. कमी जास्त बुद्धिमत्ता असणारे, लहान मोठी शक्ती असणारे, कार्यक्षम व अकार्यक्षम असणारे सर्व लोकांच्या संगोपनाची व संरक्षणाची जबाबदारी ही आदर्श राज्य पद्धती उचलणार. ह्या सर्वांच्या हातून सारखे परिश्रम होणे शक्य आहे. काहींचे परिश्रम शारीरिक असणार, काहींचे परिश्रम बौद्धिक असणार, काहींचे परिश्रम हे करण्यामध्ये कुशल असणार आणि काही अकुशल असणार. अशा सर्वांच्या शक्तीच्या मानाने आपापल्या कृतीच्या मानाने अंगकुचार न करता सर्व विनोबा भावे असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या श्रम हे सारखेच आहे. एखादा व्यक्ती विद्वान असेल, कुशल असेल, त्याच्याकडून बौद्धिक श्रम घ्या. कोणी शारीरिक श्रम करणारा असेल त्याच्याकडून शारीरिक श्रम घ्या. कोणी कौशल्यवान श्रम द्यायला तयार असेल, त्याच्याकडे कौशल्य असेल, तो कौशल्य द्यायला तयार असेल, त्याच्याकडचं कौशल्य घ्या. आणि तुमच्या व्यवस्था जी आहे ती व्यवस्था एक आदर्श व्यवस्था बनवा त्या गावची, त्या खेड्याची, त्या ग्रामची. म्हणजे अशा पद्धतीचं विश्लेषण विनोबा भावे हे आपल्याला करताना दिसतं. आणि म्हणून जर आदर्श राज्य पद्धतीचा अवलंब किंवा आदर्श राज्य पद्धती अस्तित्वात आणायची आहे, राज्याचं स्वरूप हे आदर्श बनवायचं आहे, तर त्यासाठी ह्या सगळ्या बाबी तुम्ही बनवल्या गेल्या पाहिजे. श्रमाचं मूल्य तुम्ही हे केलं पाहिजे, मूल्यमापन केलं पाहिजे आणि श्रमाला सारख्या पद्धतीचं महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कोणाचे श्रम हे श्रेष्ठ नाही, कोणाचे श्रम हे कनिष्ठ नाही. श्रमाला समानरित्या लेखल्या गेलंच तुम्हाला तुमच्या गावामध्ये आदर्श व्यवस्था निर्माण करता येईल. आणि म्हणून आदर्श राज्य पद्धतीने एक संरक्षणाची व्यवस्था सुद्धा महत्वाची आहे. कारण संरक्षण व्यवस्था ही अहिंसेवर उभारलेली पद्धती टिकू शकेल का, असा प्रश्न आदर्श राज्य व्यवस्थेत निर्माण होतो. यावर विनोबाचे उत्तर आहे की आजच्या वर इतिहासात कोणतीच राज्य पद्धती हिंसेच्या आधारे टिकू शकली नाही. अहिंसेला आजच्या काळात एकच पर्याय आहे, तो म्हणजे समग्र युद्धाचा, टोटल वॉर. युद्धाच्या या अहिंसेला बळकटी प्राप्त होते व युद्धाच्या अनुभवाला माणसाला हिंसेकडे ढकलले जाते. त्यामुळे अहिंसेकडे वळलेल्या जनतेला मनपूर्वक व तत्वज्ञानापूर्वक हिंसक बनवणे आवश्यक आहे. बघा, व्यक्तीला हिंसक बनवा म्हणते. अहिंसेच्या मार्गाने आपल्याला मिळणार नाही, म्हणून अहिंसक बनवणे महत्वाचं आहे. हिंसेच्या मार्गाने आपल्याला काहीच मिळणार नाही. जर आपण हिंसा करत राहिलो तर हिंसेतून हिंसाच वाढणार. आणि म्हणून आपण अहिंसेच्या मार्गाने जायचं. महात्मा गांधींनी सांगितलेलं जे अहिंसेचं तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाच्या आधारावर जर आपण चाललो तर आपला देश, आपलं गाव, आपलं राज्य हे एक आदर्श व्यवस्था बनेल, आदर्श पद्धती याच्यामध्ये होईल. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे असलं पाहिजे. दुसरं म्हणजे आणि महत्वाचं म्हणजे शेवटचं यामधलं, शासनमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. तेव्हाच ती राज्य पद्धती आदर्श राज्य पद्धती. आज जे आपण पाहतो आहे की याचं सरकार, त्याचं सरकार, हे सरकार भांडण करत, हे सरकार भांडण करत, हा कायदा होत नाही, तो कायदा होत नाही, ह्या ज्या पद्धती आहेत, यापेक्षा शासनमुक्त समाज असला पाहिजे. जे 5 लोकांच्या हातामध्ये त्या एका छोट्याशा गावची व्यवस्था दिलेली आहे, त्या 5 लोकांकडे ती व्यवस्था द्यावी आणि त्यांनी त्या गावच्या पद्धतीचा विकास करावा. अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचं कार्य हे त्या ठिकाणी होत आहे, झालं पाहिजे. आणि शासनमुक्त समाज झाला पाहिजे. अशा पद्धतीने एक टोटल शासनमुक्त समाज असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या टोटल शासनमुक्त समाजाच्या आधारावरच या ठिकाणी आपण एक नवीन आदर्श राज्य पद्धती निर्माण करू शकतो, अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. तरी याच्यामध्ये हे करताना, समालोचन करताना गांधीजींच्या जी काही संकल्पना आहे, विचारांचा जो आधुनिक मेळ आहे, तो घालण्याचा प्रयत्न विनोबा भावेंनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ग्रामीण सुशासन व पक्षविरहित लोकशाही ही सुद्धा महत्वाची संकल्पना या सर्वोदयाच्या माध्यमातून आणि आदर्श राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून विनोबा भावेंनी मांडलेली आपल्याला दिसते.
या सगळ्या बाबतीत मूल्यांवर आधारित कुटुंब विस्तार म्हणजे समाज ही संकल्पना पुन्हा सर्वोदयाच्या माध्यमातून पुढे आणलेली दिसते. ह्या सर्व बाबींच्या पक्षात राजकीय पक्ष असो, निवडणुका असो, की मग राज्यपद्धती असो, की राज्यपद्धतीचा आदर्श असो, ह्या प्रत्येक बाबींच्या तात्विक घडामोडीनंतर ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आदर्श राज्यपद्धती या ठिकाणी सांगितल्या गेलेली आहे. अशा पद्धतीने शासन व्यवस्था कशी असावी अशा पद्धतीचे विश्लेषण विनोबा भावेंनी केलेले आपल्याला दिसते. या ठिकाणी विनोबा भावे हा जो भाग आहे हा आज आपला इथे संपला. याच्यानंतरचा जो क्लास होईल आपला त्याच्यामध्ये आपण पुढच्या युनिटला सुरुवात करूया. पुढचं युनिट माझ्या विचारानं पूर्ण महात्मा ज्योतिबा फुले अशा महात्मा ज्योतिबा फुलेंचं आहे. मला वाटते हे कोणत्या युनिटमधलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले तिसरा युनिट आहे. 2 युनिट आपले झालेले आहेत. तिसरं युनिट आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर आजचा क्लास आपण या ठिकाणी संपवू. ठीक आहे ना.